करोनाग्रस्त महाराष्ट्रामध्ये राजकीय धुरळा उडालेला आहे. त्यातनं तर्क वितर्क लढवले जातात. एवढंच नाही तर एखाद दुसऱ्या विधानाचा वेगळा अर्थ काढून त्यावर राजकारण सुद्धा केलं जातं. पण महाराष्ट्राची खरी लढाई ही करोनाच्या विरोधात आहे. तेव्हा सत्ताधारी असोत किंवा विरोधक या दोघांचीही एकजूट दिसली पाहिजे. एकजुटीनं आपल्याला या करोनाचा सामना करायचा आहे ही बाब राजकारण्यांच्या उशिरा ध्यानात येते. पण काही राजकारणी असे असतात की पक्षीय अभिनिवेश किंवा राजकारण बाजूला सारत जे आहे ते सांगणं, जे चुकतंय त्याला चूक म्हणणं आणि जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणत पाठिंबा देणं असे ते राजकारणी आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात आघाडीवरचं नाव आहे ते म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण. आपल्यासोबत खुद्द पृथ्वीराज चव्हाण आहेत. सर, जाणीवपूर्वक प्रास्ताविकात मी तुमच्याविषयी हे सगळं काही विशेषणं वापरली ती यासाठी की आज महाराष्ट्राला गरज दिसते ती याची की आपल्याला नियोजनबद्धरित्या लॉकडाऊनमधून किंवा टाळेबंदीतून महाराष्ट्राची सुटका करायची आहे. पण सरकारकडं लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यासाठी कुठला मार्ग दिसत नाही आहे. म्हणूनच या क्षणाला महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे ज्यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते आहेत. सर, नमस्कार आशिष जी. आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याकरता मला बोलवलेलं आहे आणि आपण जे विचार व्यक्त केले त्याबद्दलही धन्यवाद. एक इतकं महाभयंकर संकट आपल्यासमोर आहे आणि त्या संकटामध्ये चर्चा, विचार विनिमय, देवाणघेवाण हे होणं गरजेचं आहे. अर्थात ती चर्चा, ती देवाणघेवाण विरोधी पक्षाबरोबरही झाली पाहिजे. विरोधी पक्ष फक्त सत्तेत येण्याकरता हपापलेला आहे, आतुर आहे असे चित्र जाता कामा नये. आणि दुर्दैवाने ते ज्या राज्यपालांच्या बरोबरच्या भेटींचे जे एक सत्र सुरू झालं त्यातून तशा प्रकारचा एक मेसेज गेला. आणि मला वाटतं काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं, एक चांगलं केलं त्यांनी की आम्हाला काही सरकार पाडायचं नाही. परंतु त्याच्या आधीच्या ज्या हालचाली झाल्या, ज्या स्वतः विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपाल महोदयांच्या भेटी घेतल्या त्यामध्ये काही गैर नाही आहे. पण जे सत्र सुरू झालं त्यातून मग भाजपचे एक नेते, आता ते ज्येष्ठ नेते आहेत असं म्हटलं पाहिजे, नारायणजी राणे यांनी मागणी केली. मग ती अधिकृत होती का अनधिकृत होती त्याचा मग खुलासा नंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी केला. म्हणजे एक असं झालं की आता नक्कीच काहीतरी घडणार आणि राज्यपाल खूप प्रोएक्टिव्ह काम करतात असं चित्र झालं. ते दुर्दैवी होतं कारण म्हणजे न भूतो न भविष्यती संकट आपल्या देशावर आलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानचं युद्ध असेल, चीनचं युद्ध असेल, त्याच्यापेक्षाही महाभयंकर संकट हे आहे. याची जाणीव जर आपल्याला नसेल आणि येणं केनं प्रकारेनं सत्ता हस्तगत करायची हाच विचार जर राजकीय पक्ष करणार असतील तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण एक काल चांगलं झालं की देवेंद्र फडणवीसांनी निदान एक उघड काही भूमिका घेतली. आता ती खरीच भूमिका आहे का पुढं काय घडेल काही सांगता येत नाही. पण त्या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे की तुम्ही अस्थिरता काही निर्माण करायचा प्रयत्न करत नाही आणि सल्ला देण्याचा किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि विरोधी पक्षाला तर नक्कीच आहे तो की आपण हे तुमचं चुकतंय, तुम्ही हे केलं पाहिजे वगैरे वगैरे. पण त्या प्रकारचं चर्चा होईल आणि त्यातूनच मला वाटतं आजची ही महाविकास आघाडीची जी बैठक मुंबईत आहे, चालू आहे, त्या बैठकीतून एक विचार विनिमय होईल. काही जर काही मतामध्ये काय अंतर असेल तर त्यावरही काही मार्ग काढता येईल. पण दुसरी एक बाब मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला पाहिजे की मायग्रंट लेबर जे बाहेरच्या राज्यातून परप्रांतातून आपल्याकडे काम करायला मजूर आलेले आहेत त्यांना घरी पाठवण्याबद्दल त्यांची जी दुर्दशा झाली, देशात झाली, उत्तर प्रदेशमध्ये झाली, उत्तर प्रदेशमध्ये जे तू मैमे झालं आणि आत्ता जे रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये जे चाललेलं आहे अत्यंत निंदनीय आहे. ते अगदी खालच्या पातळीला जाऊन ही लहान मुलांसारखे भांडणं चाललेले. त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते आणि जेव्हा देशाची प्रतिमा मलिन होते तेव्हा देशामध्ये
किंवा जगामध्ये कोणी म्हणजे मंत्र्यांना महाराष्ट्रातल्या कोणी ओळखत नाही, मुख्यमंत्र्यांनाही मला माहीत नाही किती जण ओळखतात, पण देशात ओळख आहे ती नरेंद्र मोदी यांची. आणि नरेंद्र मोदी यांच्या भारतामध्ये त्या देशामधल्या सरकारला आपल्या देशातले प्रवासी नागरिकांची काळजी घेता आली नाही. तिकीट कोणी काढायचं याबद्दल वाद चाललेला आहे. रेल्वे मंत्री म्हणजे माझ्या इतिहासामध्ये मला माहिती नाही की रेल्वेचा इतका गलथान कारभार की रेल्वे निघाली एका गावाला जाती दुसऱ्या गावाला, हे म्हणजे एसटी सुद्धा कधी बसे अशी करत नाहीये. आणि रेल्वेचीही आमची अपेक्षा रेल्वेची कितकी उच्च अशी प्रतिमा होती की इतर काही गोष्टी असतील, स्वच्छतेबद्दल आपण टीका करतो, काय करतो, वेळेवर न पोहोचण्याबद्दल करतो, पण असा गलथानपणा रेल्वेकडून कधी झालाय असं मी पाहिलेलं नाहीये. हे का चाललंय? खरं म्हणजे दुसरं एखादं सरकार असलं तर पियुष गोयल यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं असतं, कारण शेवटी त्यांची कन्स्ट्रक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी नेतृत्व करणाऱ्यांची असते आणि तुम्ही उलट तासाभरातच यादी दिली पाहिजे. मला असं आपल्याला म्हणायचं की तुम्ही केंद्र सरकारने प्रोटोकॉल ठरवला पाहिजे, दिल्लीतून ठरला पाहिजे. आता मला वाटतं की आपण खरं म्हणजे रेल्वेमध्ये लोकांना तिकीट स्वतःची काढून दिली असती, पूर्ववत रेल्वे चालू केल्या असत्या. तिकीट काढा, बसा, तिकीट नसेल तर कोणाकडे तरी राज्य सरकारकडे अर्ज करा, काय पद्धत करायची करेल. जशी राज्य सरकारने जेवणाची मदत केली, स्टेशनची मदत केली, काही राजकीय पक्षांनी मदत केली असते. आम्ही आमच्या पक्षाने मदत करायचं आश्वासन दिलं होतं, पण रेल्वे पूर्ववत सुरू झाल्या पाहिजे होत्या. ज्याला जायचं तो गेला असता आणि त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं आणि ते सगळं काळजी आपण घेता आली असती, सॅनिटायझरचा वापर करून. आणि नंतर मग शेवटी काय की या लढाईमध्ये एका बाजूला रोटी आहे, दुसऱ्या बाजूला जीव. रोजगार वाचवायचा का जीव वाचवायचा, अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करायची का लॉकडाऊन चालू ठेवायचं, हा हे धर्मसंकट प्रत्येक राष्ट्रात आहे, प्रत्येक राज्यात आहे, प्रत्येक गावात आहे की आपण काय करायचं. काही चुका होतील पण निर्णय घेतले पाहिजेत आणि ते निर्णय घेताना केंद्र सरकारनं सर्वांची विचार विनिमय करून ते निर्णय घेतले पाहिजेत. काही मध्ये चूक झाली तर हरकत नाही, कारण हा कोणालाच याचं स्पष्ट उत्तर माहिती नाहीये. पण जे घडलं ते टाळता आलं असतं, एवढंच या ठिकाणी मला सांगायचंय. आणि आता आपल्यासमोर एकतर जीव वाचवायचं आव्हान अजूनही आहेच, संख्या काही कमी होताना दिसत नाही. अजूनही कर्व्ह फ्लॅटन होईल किंवा कर्व्ह हा खाली उतरेल आणि संख्या कमी होईल हे काही दिसत नाहीये. आपण जितकं जास्त टेस्टिंग करू तेवढे जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं काही राज्यामध्ये रुग्ण कमी आहेत म्हणून काही स्वतःची पाठ ठोकून येण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही चाचण्या किती करतायत त्याच्यावर बरंचसं काही अवलंबून आहे. आणि त्यामध्ये दोन मतं आहेत की सगळ्यांच्या चाचण्या कराव्यात, सगळ्यांच्या चाचण्या करू नयेत, आणि चाचणी करण्याची क्षमता देखील आपली कमी पडायला लागलेली आहे. आणि त्यामुळे एका बाजूला वैद्यकीय आव्हान आहे, दुसऱ्या बाजूला हे जे रिअल चॅलेंज आहे, खरं हे आहेच आव्हान की अर्थव्यवस्था पूर्ववतपणे कशी करायची, सुरू कशी करायची. पूर्ववत करण्याआधी सुरू करायला पाहिजे, चक्र फिरायला पाहिजेत, मग ती पूर्ववत अवस्थेवर जाईल न जाईल वगैरे वगैरे पुढे बघू. एक तर मी काल अति विस्तृतपणे एका पत्रकार परिषदेमध्ये आर्थिक विषयावर बोललो आणि विशेषतः केंद्र सरकारच्या 21 लाख 20 लाख कोटीच्या पॅकेजवर बोललो. सर, या मुद्द्यावरती मी येतोच आहे, पण आजची एक मोठी घडामोड ही पण आहे की काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ज्यांनी काल एक वक्तव्य केलं होतं आणि आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात दूरध्वनीवरनं संभाषण झालं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना शब्द दिला की काँग्रेसचा योग्य तो सन्मान महाविकास आघाडीत राखला जाईल आणि उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याची दखलही घेतली. खरं तर राहुल गांधींनी जे काल वक्तव्य केलं तसंच वक्तव्य तुम्ही त्याआधी केलेलं होतं की राज्यातलं सरकार हे शिवसेनेचं सरकार आहे. तुम्हालाही हेच म्हणायचं होतं की इथे अलायन्समध्ये म्हणजे आघाडीत काँग्रेस आहे, तेव्हा निर्णय प्रक्रियेमध्ये काही अडचणी येत आहेत. राहुल गांधी तेच बोललेले आहेत की केवळ एकट्याचं सरकार नाही आहे महाराष्ट्रामध्ये, तर 3 पक्षांचं सरकार आहे. काँग्रेसला सुद्धा महत्त्वाचे निर्णय घेताना काही अडचणी आहेत किंवा काँग्रेस ते घेऊ शकत नाहीये, पण आज त्यावर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकलेला आहे. काँग्रेसचा योग्य तो सन्मान राखला जाईल असा शब्द राहुल गांधींना दिलेला आहे. ही जी घडामोड तुमच्या वक्तव्यापासून सुरू झाली होती, तुम्हाला हे आधी कसं कळलं की राहुल गांधींच्या मनात हे आहे?
आणि आता त्यावर मी जाणार नाही. फक्त एवढंच विचारतो की राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, एका शब्दावरून विपर्यास केला गेला. राहुल गांधींना काय म्हणायचं होतं, त्यांनी ते आपण जर सर्व त्यांचं वक्तव्य वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की काही राज्यामध्ये काँग्रेसच्या पूर्ण बहुमताने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेलं सरकार चालतंय. आपल्याला माहिती आहे की पंजाब असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश होतं पण आता ते पाडलं गेलं, पुडुचेरी असेल, छत्तीसगड असेल. त्या राज्यामध्ये जनतेने आम्हाला निवडून दिलेल्या त्या राज्यामध्ये निवडणुकीपूर्वीचा जाहीरनामा अंमलात आणण्याची जबाबदारी आमच्या मुख्यमंत्र्यांची आहे. महाराष्ट्रामध्ये आमचा जाहीरनामा होता, पण आम्ही तिघांनी आपले जाहीरनामे बाजूला ठेवले आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला. आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये आपला जाहीरनामा आहे, ठीक आहे, तो आपण आम्हाला अंमलात आणण्याचा प्रयत्न जितका शक्यतो परी करू, पण कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यामुळे तुमच्या जाहीरनाम्यामुळं आमच्या तत्वाला काही अडचण येणार नाही किंवा आमच्या काही मूळ तत्वामुळे तुम्हाला अडचण येणार नाही, हे आम्ही त्यामध्ये बसून त्या ठिकाणी केलं होतं. तर राहुलजी काय म्हटलं, याचा मतितार्थ काय काढला पाहिजे. आता सपोर्टिंग ह्या शब्दावर खूप किस काढला गेला, म्हणजे आतून सपोर्ट आहे का बाहेरून सपोर्ट आहे, मग तुम्ही पार्टनर आहात वगैरे वगैरे. पण काय होतं, आपण जेव्हा आघाडीमध्ये काम करतो तेव्हा चर्चा होते, मंत्रिमंडळात चर्चा होते, मंत्रिमंडळाच्या बाहेर चर्चा होते आणि आपली आपली मतं आपण मांडतो. त्या मतामध्ये काही मतभिन्नता देखील असते, पण शेवटी मग मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतात. आणि म्हणूनच आपण म्हणतो की हे अमरिंदर सिंग यांचं सरकार आहे, हे अशोक गेहलोत यांचं सरकार आहे, किंवा भूपेंद्र बघेल यांचं सरकार आहे, किंवा महाराष्ट्रातलं उद्धवजी ठाकरे यांचं सरकार आहे. मग त्यामध्ये आमचं चालत नाही, आमचं कोणी ऐकत नाही, असा जो विपर्यास लावला गेला, असं कधी कोण म्हटलं होतं. हा एक मॅटर ऑफ फॅक्ट आहे की बाबा आमचे सगळा कार्यक्रम आम्हाला राबवता येणार नाही. उदाहरण देतो, आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये न्याय योजना घोषणा केली होती. काय होती न्याय योजना, की प्रत्येक गरीब माणसाला, 5 कोटी गरीब माणसांना, गरीब कुटुंबांना, देशातल्या एकूण 26-27 कोटी कुटुंबापैकी 5 कोटी गरीब कुटुंबांना दरमहा 6,000 रुपये देण्याचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात होतं. वर्षाला 72,000 रुपये थेट डायरेक्ट ट्रान्सफर, कुठलीही शर्त नाही, अट नाही, फक्त 5 कोटी लोकांना. आता ते आमचं सरकार आलं नाही दिल्लीमध्ये, त्यामुळे ती घोषणा तिथंच राहिली. पण ह्यातली मूलभूत कल्पना जी होती युनिव्हर्सल बेसिक इन्कमची, ती आजही रेलेव्हंट आहे. पण काय झालं, गेल्या आठवड्यामध्ये छत्तीसगड सरकारनं ती योजना अंमलात आणली. आता ती योजना महाराष्ट्रात अंमलात आणावी असं माझं मत आहे, राहुलजींचं मत आहे, आमच्या सगळ्या पार्टीचं मत आहे. पण ते मत राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य झालं पाहिजे, ते शिवसेनेला मान्य झालं पाहिजे, त्यावर एकमत झालं पाहिजे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. तर मतं मांडायचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळं काही ठिकाणी जर असं म्हटलं की आम्ही अलायन्स पार्टनर आहोत आणि अलायन्स पार्टनरमध्ये शेवटी मुख्यमंत्री निर्णय घेतात, पण त्याचा अर्थ असा आहे की आमचं काही चालत नाही, असा जो मतितार्थ काही अतिशहाण्यांनी काढला, तसं कोण कधी म्हटलं होतं. किंवा माझं जे वक्तव्य आलं, एक कुणीतरी व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड केली, चालवली क्लिप, त्यामध्ये माझ्या तोंडी काय वाक्य होतं की हे शिवसेनेचं सरकार आहे, त्यामध्ये काय चुकीचं आहे. पण त्यामध्ये तुम्ही त्याचा असा अर्थ कसा लावा की आम्ही आता जबाबदार नाही, मग काय महाराष्ट्रात चाललंय ते सगळं वाईट चाललेलं आहे आणि आम्ही हात झटकून टाकले, असं बिलकुल नाही आहे. आणि राहुलजींचं आपण पूर्ण वक्तव्य जर ऐकलं तर त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र देशाकरता किती महत्वाचं राज्य आहे, महाराष्ट्र एक मोठ्या संकटाला सामना करतोय आणि महाराष्ट्राची संख्या वाढते, याला कोण कोण जबाबदार आहे. 11 मार्चला WHOनी हा कोरोना हा पॅन्डेमिक आहे, वैश्विक महामारी आहे हे जाहीर केलं. आपण लॉकडाऊन केलं 25 मार्चला. 11 मार्च ते 25 मार्चमध्ये 14 दिवसाचा अवधी होता. त्यामध्ये आपल्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करता आलं असतं. मुंबईमध्ये दररोज 16,000 परदेशी प्रवासी येतात, जवळजवळ 2-2.5 लाख लोक त्या वेळेला आले. त्यांना फक्त आपण हातावर शिक्का मारला आणि त्यांची एक सही घेतली की आम्ही घरी क्वारंटाईन करून सोडून दिलं. कुणाची जबाबदारी आहे. धारावीसारखी त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे, ठीक आहे, आता आहे, आपण कुणीच काही त्याबद्दल करू शकलेलो नाहीये, पण तिथं सोशल डिस्टन्सिंग शक्य आहे का. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये संख्या वाढते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टेस्टिंग होते, हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं राजकीय विपर्यास करायची वेळ नाही आहे. आणि आज अतिशय चांगलं झालं, राहुलजींचं आणि उद्धव ठाकरे यांचं संभाषण झालेलं आहे. त्यांनी
काय बोलले काय नाही ते आता मला सांगतील, मला वाटतं ते आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. पण माझा मुद्दा पुन्हा आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण चर्चा करू. पृथ्वीराज चव्हाण, तुम्हाला असं का पुन्हा वाटतंय, कशी सुरू तुम्ही करायची? त्याच मुद्द्यावरती का येताय की ज्या मुद्द्याचाच आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 28,000 कोटी दिले आहेत आणि जर का केंद्र सरकारची एकूण मदत बघितली तर 2,71,500 कोटी रुपयांचा लाभ हा महाराष्ट्राला होईल. त्या उलट तुम्ही असं म्हणताय की केंद्र सरकारचं जे पॅकेज आहे ते कर्जावर आधारित पॅकेज आहे, ते अटी शर्तींचं पॅकेज आहे, त्याचा फायदा महाराष्ट्रासारख्या राज्याला होणार नाही असं तुम्हाला का वाटतंय? नाही, मला नम्रपणे सांगावं वाटतंय की मी माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं की इतर प्रगत राष्ट्र काय करतायत. आता आपली अर्थव्यवस्था ही जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी नंतर आपला क्रमांक आहे. आपण इंग्लंडच्या पुढे गेलेलो आहोत. म्हणजे आपण काही किरकोळ लल्लूपंजू देश राहिलेलो नाहीये. आज सगळे इतर राष्ट्र काय करतायत हे सगळं आपल्या समोर आहे, सगळे जगजाहीर आहे. आणि ते उदाहरण देऊन मी सांगितलं की जे 20-21 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जे नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं निर्मला सीतारामन यांनी घोषित केलं, त्यामध्ये रोख खर्चाची तरतूद 2 लाख कोटीची आहे. माझं देवेंद्रजींना आव्हान आहे की आपण सांगा की आम्ही जे सांगतोय की 21 लाखापैकी फक्त 2 लाख कोटी रोख खर्च होणार आहे, हे खरं आहे का खोटं आहे? आणि किती खर्च होणार आहे हे आम्हाला बऱ्याच वेळानंतर कळलं, कारण स्पष्टपणे कुठं बसलेलं नाही. 12 आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी अर्थव्यवस्थेच्या किती टक्के खर्च आहे याबद्दल एकमत होऊ शकलेलं नाही. कोण म्हणतोय की 0.7% आहे, कोण म्हणतो 0.8 आहे, कोण म्हणतो 1% आहे, कोण म्हणतो 1.1 आहे, कोण म्हणतो 1.5 आहे. सरासरी 1% म्हणजे अर्थव्यवस्थेच्या 1% म्हणजे 2 लाख कोटी रुपये हे रोख खर्च होणार आहेत. मग ते अन्नधान्याच्या रूपानं असतील किंवा समजा 500 रुपये किसान सन्मानमध्ये दिले असतील किंवा महिलांच्या जनधनमध्ये 500 रुपये महिन्याला दिले असतील, हे सगळी गोळाबेरीज केली तर 2 लाख. माझं पहिल्यांदा निर्मलाजींना आणि देवेंद्रजींना आव्हान आहे की हे खरं आहे का नाही की 21 लाखापैकी फक्त 2 लाख कोटी देशात खर्च होणार आहेत. महाराष्ट्राच्या हिस्सामध्ये त्यामध्ये मग 20,000पेक्षा जास्त असणार आहे रोख. त्याला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये फिस्कल स्टिम्युलस, रोख, आणि कर्ज देण्याचं म्हणजे मॉनिटरी स्टिम्युलस. मॉनिटरी स्टिम्युलस हे 19 लाख कोटीचं आहे. ते कर्ज काढायचा सल्ला दिलेला आहे. त्यामध्ये अनेक अटी शर्ती आहेत. उदाहरण जर घ्यायचं झालं तर वीज क्षेत्राला 90,000चा आकडा फेकला. पण काय आहे तो आकडा? केंद्र सरकारच्या ज्या वीज खात्यातल्या वित्त कंपन्या आहेत त्यांना सांगितलं तुम्ही पैसे उभा करा 90,000 कोटी. आणि ते 90,000 कोटी राज्यांच्या वितरण कंपन्यांना दिले जाणार आहेत. पण जर राज्य सरकारनं थक हमी दिली तर मग कुठेही बाजारात जाता येईल. राज्य सरकारच्या थक हमीला अजूनही मान आहे, पैसे मिळतील याची खात्री आहे. उद्या राहील का नाही माहिती नाही, संकट अधिक गंभीर झालं तर. पण थक हमी दिल्यावर मिळेलच ना. तुम्ही थेट त्यांना अनुदान का नाही दिलं आणि तुम्ही तो आकडा फुगवून सांगताय 3 लाख कोटी रुपये लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगाला देणार म्हणून सांगितलं. पण ते कर्ज आहे. गेल्या 3-4 महिन्यामध्ये लघु उद्योगांचं, सूक्ष्म उद्योगांचा तोटा झालेला आहे. जागेचं भाडं द्यायचं झालं, काढलेल्या कर्जावर हप्ते भरायचे झाले, कर्जावर व्याज भरायचं झालं, विजेचं बिल आहे, पाण्याचं बिल आहे, कर्मचाऱ्याचे पगार द्यायचे आहेत, हा खर्च चाललेला आहे. आणि तो खर्च सगळा तोट्यामध्ये त्याचं कन्व्हर्शन झालेलं आहे, कारण उत्पन्न शून्य आहे. उत्पन्न शून्य आणि खर्च चालू आहे, मीटर चालू आहे. त्यामुळे 3-4 महिन्याचा जो खर्च म्हणजे तोटा झालेला आहे, तो तोटा कसा भरून काढायचा? सरकारचा सल्ला आहे की तो तोटा भरून काढण्याकरता नवीन कर्ज घ्या. आणि त्या तोटा कधी कर्ज काढून भरला जातो का हे कुणी तुम्हाला शिकवलं हे अर्थशास्त्र? आणि त्यामध्ये आता दुसरं एक सांगितलंय की तुम्हाला कर्ज कोण देणार, तोटा तुमचा झालेला आहे, मग आम्ही विनातारण कर्ज द्यायला बँकेला सांगू. आता पहिला सवाल आहे की रिझर्व्ह बँकेने मान्य केलंय का? कारण बँकिंगच्या मूळ आधारावरच हा घाव आहे. कारण आता विनातारण कर्ज दिलं तर मग कोणी कर्ज परत करेल का? एक तर मुळातच त्यांना कर्ज परत करता येणार नाही, आणि कर्ज परत केलं नाही तर ते अकाउंट NPA झालं की मग ते पुन्हा राईट ऑफ करावं लागेल.
असा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा तुम्ही हे पैसे थेट लघु उद्योगांना, सूक्ष्म उद्योगांना थेट सरकारकडून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये का जमा करत नाही? आज इंग्लंडमध्ये एक भारतीय मुळाचा व्यक्ती आज तिथला अर्थमंत्री झालेला आहे. ऐतिहासिक घटना आहे, आपण कोणी फार त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी इंग्लंडमध्ये प्रत्येक मजुराला, प्रत्येक कारखान्यात काम करणाऱ्याला सरकारतर्फे 250 पाऊंड म्हणजे ₹2.25 लाख दर महिन्याला द्यायचं प्रॉमिस केलेलं आहे. पुन्हा मी सांगतो आपल्याला, 2500 पाऊंड म्हणजे ₹2.25 लाख प्रत्येक मजुराला इंग्लंडचं सरकार देणार आहे. अमेरिकेचं सरकार किती देणार आहे? अमेरिकन सरकार प्रत्येक व्यक्तीला $1200 म्हणजे लाख रुपयाचे वर पैसे देणार आहेत थेट. चौघांच्या कुटुंबामध्ये नवरा बायको आणि 2 मुलं, नवरा बायकोला 1200 आणि मुलांना 500 $3400 थेट अमेरिकन सरकार त्या लोकांना जगण्याकरता देणार आहे. त्या कंपन्यामध्ये काम करणारे मालक नाही, मालकांच्यावरचा बोज कमी करण्याकरता केलेला आहे. जर्मनीमध्ये प्रत्येक कामगाराचे 60% पगार जर्मन सरकार देणार आहे आणि ते युरोपियन संघाच्या 27 देशामध्ये ती कल्पना राबवली जाणार आहे. इटलीमध्ये सर्व लोकांच्या मजुरांचा पगार, मग कारखान्यातले ते वेटर असतील, कारखान्यामधले स्वयंपाकी असतील, छोटे उद्योगपती असतील, सगळ्यांचा पगार सरकार देणार आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगताय कर्ज घ्या. मूलभूत आमचा हा विचार आहे की तुम्ही आज अर्थव्यवस्थेची चक्र आपल्याला फिरवायची असतील तर क्रयशक्ती वाढवली पाहिजे. लोक आता काय विकत घेणार आहेत? कोणी मोटर गाडी आणि कोणी फ्लॅट विकत घेणार आहे का? उद्या काय होईल काय सांगता येत नाही. उद्या माझा पगार मिळेल का नाही, माझा कारखाना बंद होईल का, काहीच कोणाला शाश्वती नाही. त्यामुळं जीवनावश्यक वस्तूंच्या पलीकडे कुणी खरेदी करणार नाही हे वास्तव आहे. आणि ते खरेदी करायला लावायला लोकांना लावायचं असेल तर त्यांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. कारखान्याचे मालक ते पैसे देऊ शकणार नाहीत, त्यांना खूप मोठा तोटा झालेला आहे. त्यांना कुठेतरी आपण हातभार लावला पाहिजे. आणि कर्ज काढा हा हातभार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बाकी सगळं गणित महाराष्ट्राला किती मिळतील त्यावर मी काल व्हिडिओतून सांगितलं की बिलकुल चुकीचं आहे. तर महाराष्ट्रावर आपण जर पुन्हा आलो, काल देवेंद्रजी काही म्हटले की केंद्र सरकारच्या आणि फायनान्स कमिशनच्या रचनेमध्ये राज्य सरकारला त्यांच्या सकल राज्याच्या उत्पन्नाच्या 3% कर्ज काढायची परवानगी आहेच. ती 5% काय सांगितलं की तुम्ही 3%च्या ऐवजी 5% कर्ज काढू शकता. पण त्यात अट काय घातली आहे? फक्त 2.5%, अर्धा टक्का तुम्हाला लगेच करता येईल. म्हणजे 3चं 3.5 करता येईल. बाकी 1.5% करता मग अटी शर्ती आल्या पुन्हा. आज मी सारखं जीव तोडून सांगतोय की केंद्र सरकारलाच कर्ज काढावं लागेल मोठ्या प्रमाणामध्ये. फिस्कल डेफिसिट वाढला तरी काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर नोटा छापाव्या लागल्या तर नोटा छापाव्या लागतील. पण हे पैसे तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये ओतावे लागतील. पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही मध्यंतरी जी देवस्थानं आहेत, देशभरातली मोठमोठी देवस्थानं आहेत, तिथे जे सोनं तसंच डम झालेलं आहे ते वापरावा असा सल्ला सरकारला दिलेला आहे. त्यावरनं तुमच्यावर टीका सुद्धा झाली. पण नेमकं तुम्हाला असं का वाटतं की त्या सोन्याचा वापर आज चांगला होऊ शकेल? नाही, असं आहे की माझं म्हणणं काय पहिल्या दिवसापासून होतं की 20 लाख कोटी रुपये खर्च केले पाहिजेत. फिस्कल इन्सेंटिव्ह दिले पाहिजे, फिस्कल स्टिम्युलस पाहिजे. 20 लाख कोटी, सरकारने 2 लाख कोटी दिलेले आहे. आता पैसे कुठून येणार हा प्रश्न आहे, आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि सरकार असेल, तुम्ही विचारलं तर आम्ही काही सल्ला देऊ तुम्हाला. मानला पाहिजे असं आमचं बिलकुल म्हणणं नाहीये. पण त्यामध्ये मी मगाशी सांगितलं नोटा छापाव्या लागतील. आता किती नोटा छापायच्या, किती कर्ज काढायचं हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. काही लोकांचं म्हणणं आहे की नाही, नोटा छापल्या आणि कर्ज काढलं तर महागाई वाढेल. कदाचित वाढेल, पण आज लोकांना त्यांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. आणि त्याचमध्ये मी नरेंद्र मोदींना सल्ला दिला होता. मी काही काँग्रेस पक्षाला सोनं द्या म्हटलं नव्हतं किंवा एका विशिष्ट धर्माचं सोनं द्या म्हटलं नव्हतं. की धार्मिक स्थळाकडे जे सोनं आहे ते आपण कर्जावर रूपानं जर घेतलं, 2% त्यांना कर्जावर व्याज दिलं, कारण आज त्यांना व्याजही मिळत नाही, तर ते आपल्याला सोनं उपलब्ध होऊ शकेल. आणि हे आतापर्यंत झालं होतं का देशामध्ये? तर आतापर्यंत 2 पंतप्रधानांनी ही योजना अंमलात आणली होती. 1999ला अटल बिहारी वाजपेयींनी गोल्ड बॉन्ड स्कीम आणली होती आणि सोनं गोळा केलं होतं. कारण त्यामुळे आर्थिक आपल्यावर निर्बंध टाकले होते अणु चाचण्यानंतर, पोखरण 2 नंतर. आणि त्यानंतर 2015ला
स्वतः नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आणली होती. त्या स्कीममध्ये अनेक मंदिरांनी सोनं दिलं होतं. 20 टनापेक्षा जास्त सोनं दिलंय असं लोकसभेच्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. तीच योजना पुढे चालवा असं माझा सल्ला होता. मान्य नसेल करायचं तर कचऱ्याच्या पेटीत फेकून द्या. पण सल्ला दिला तर तुम्ही मंदिरावर डल्ला मारायचा आहे. मग त्यामध्ये सोनियाजींचं नाव आणलं, त्यांना कोणीतरी सांगितलं असेल. हे जे भाजपवाल्यांनी जे ट्रोल केलं, पण एक गोष्ट चांगली झाली की त्यामुळे भाजपचा हिंदू मुस्लिम हा जो वाद करायचा प्रयत्न करतो तो थोडासा बाजूला पडला आणि हिंदू समाजामधले जे विवेकवादी आहेत आणि जे मूलतत्ववादी आहेत किंवा रॅशनलिस्ट आणि फंडामेंटलिस्ट यांची चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा होणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं मला जे काही मत मांडलं भाजपवाल्यांनी त्याचं स्वागत करतो मी. कारण तितक्याच लोकांनी किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी या कल्पनेला पाठिंबा दिलेला आहे. आज देशावर महाभयंकर संकट आलेलं आहे. त्यामुळे जे देशभक्त संस्था आहेत, जे देशभक्त व्यक्ती आहेत, मोदींच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमला 2900 लोकांनी प्रतिसाद दिला. त्यामध्ये किमान 8 मंदिरे आहेत. 4 तामिळनाडूची, 2 महाराष्ट्रातली, 1 जम्मू काश्मीरचं आणि 1 आंध्र प्रदेशचं. कुठली मंदिरं आहेत आपण ओळखू शकता. हे लोकसभेमध्ये सांगितलेलं माहिती आहे. आणि त्यामुळे ही सल्ला दिला होता त्यावर इतका गदारोळ करण्याचं कारण बीजेपीने ठरवलेलं आहे की इथं कुठेतरी हिंदू मुस्लिम करता आलं तर आपण बघायचं, कुठेतरी काँग्रेसला एका पक्षाच्या धार्जिणी सरकार आहे असं करायचं. पण ते बॅकफायर झालं त्याला. ठीक आहे. आणि ही चर्चा झाली पाहिजे. बरोबर आहे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बोलता तेव्हा तेव्हा चर्चा होते. पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिलेली आहे. खरं तर खूप मुद्दे आहेत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी, पण वेळेच्या अभावी आज ही मुलाखत आपण इथंच थांबवूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी एकूणच त्या आठवड्यातल्या राजकीय घडामोडींना घेऊन चर्चा करणार आहोत. पण आज इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.